इथपर्यंत आपण काय शिकलो? वेदांत दर्शन म्हणजे काय, बरोबर? स्वामी विवेकानंदांचा वेदांत दर्शन हा कुठल्या प्रकारचा आहे? व्यवहारिक वेदांत दर्शन. एकाच वाक्यामध्ये त्यांची फिलॉसॉफी सांगा. जनसेवा हीच ईश्वर सेवा. चला, कळली इथपर्यंत? आता बघा, स्वामी विवेकानंद आणि वेदांत दर्शन हा कशाला महत्व देतो? ब्रह्माला, बरोबर? आणि उपनिषदावर काय आधारित आहे. बघा, त्या वेदांत दर्शनाचा एक तुम्हाला एक हे सांगतो की बाबा त्याचं गूढ किती, म्हणजे किती गहरी फिलॉसॉफी आहे. जेव्हा स्वामी विवेकानंद म्हणजे नरेंद्र, बरोबर नाही का, तेव्हा नरेंद्र नंतर स्वामी विवेकानंद जेव्हा आपल्या म्हणजे गुरुला भेटायला गेले, गुरु कोण? रामकृष्ण परमहंस. आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी त्यांचं दार ठोठावलं, बरोबर? आणि त्यांचं दार ठोठावल्यानंतर रामकृष्ण परमहंस आतमधून म्हणतात, कोण आहे? तर इकडनं नरेंद्र काय म्हणतात? तेच तर शोधायला आलो, मी कोण आहे. हीच तर त्याला काय म्हणतात, भारतीय फिलॉसॉफीचं हे गूढ आहे की भारतीय फिलॉसॉफी मी कोण आहे याची ओळख करते. वेस्टर्न फिलॉसॉफीपेक्षा इंडियन फिलॉसॉफी ही का बरं एकदम महान मानल्या जाते, त्याचं रिझनच हे आहे. वेस्टर्न फिलॉसॉफीमध्ये व्यक्तीची ओळख किंवा व्यक्ती कोण आहे, अरे कळलं का, याबद्दल विचार अतिशय कमी आढळतात. म्हणून तर त्याला काय म्हणतात, आजही युरोपियन लोक कुठे येतात? भारतामध्ये येतात आपल्या योग तत्वज्ञान वेदांचा अभ्यास करायला. ते म्हणतात, मी कोण आहो हे तर कशाला आलो? मी शोधायला आलो. हे वेदांत फिलॉसॉफी आहे. ओके. आता समजा इथिक्सच्या अँगलनं स्वामी विवेकानंदांना जर समजायचं असेल तर त्यांच्या 4-5 अशा गोष्टी आहे ज्या आपण समजणं गरजेचं आहे आणि जे आपल्या कशामध्ये आन्सरमध्ये पण आलं पाहिजे, बरोबर? पहिलं त्यांचं सर्वात महत्वाची गोष्ट ज्यांच्यापासून आपल्याला शिकायला मिळते त्याला म्हणतात मराठीमध्ये करुणा, इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात काय? कंपॅशन. कंपॅशन म्हणजे काय? एखाद्याबद्दल काय असणे, दुःख व्यक्त होणे, ते अनुभवणे आणि त्यासाठी कृती सुद्धा करणे. करुणेमध्ये, कंपॅशन मध्ये ऍक्शन इम्पॉर्टंट आहे, बरं का? आणि त्या बाबतीमध्ये एक स्टोरी आहे की स्वामी विवेकानंदना त्याच्या आईने चाकू मागितला, बरोबर? आणि तो चाकू माहिती आहे का स्वामी विवेकानंदांनी आईंना कसा दिला? तर धार आहे ना ते आपल्या बाजूनं आणि त्याचे बॅक साईड ज्याला पकडतो ते आईच्या बाजूनं. विषय कळलं? आणि तेव्हा आईने विचारलं, असं का बरं? तर त्यांचं म्हणणं होतं की कोणालाही माझ्यामुळे इजा होता कामा नये. दॅट इज एक्झाम्पल ऑफ काय? कंपॅशन. विषय कळलं का? ही पहिली फिलॉसॉफी आहे ज्या इथिकल लेन्सनं आपण काय करू शकतो? समजू शकतो. दुसरी सर्वात महत्वाची त्यांची फिलॉसॉफी आहे, त्याला म्हणू शकतो आपण फोकस ऑन एम की गोल, ते तुम्ही ठरवा. ओके, एमवर की गोलवर. हे खूप प्रसिद्ध आहे. याच्यामुळेच तुम्ही स्वामी विवेकानंदांना म्हणजे लहान लहान पोरं ओळखतात. त्यांच्याकडे एक व्यक्ती आला स्वामी विवेकानंदांकडे आणि ते म्हणे की स्वामी, मला यश प्राप्त होत नाही, आणि काय यश मिळत नाही, मी डिमॉरलाइज झाल्यासारखा असतो, असं तसं तो साऊंड आला, बरोबर? स्वामींनी त्यांना काय सांगितलं? एक काम करा म्हणे, फक्त मी तुम्हाला सांगतो उत्तर. हा माझा कुत्रा आहे, याला एक काम करा, इकडे बाहेरून फिरून घेऊन या, बरोबर? तो व्यक्ती गेला आणि त्या कुत्र्याला फिरून आणलं, बरोबर? फिरून आणल्यानंतर झालं काय? तो कुत्रा असा हापापलेला होता, हापाप करत होता, म्हणजे दम टाकत होता, बरोबर? पण तो व्यक्ती दम टाकत नव्हता, एकदम नॉर्मल होता तो. आणि मग स्वामींनी विचारलं, या कुत्रा असा का बरं दम टाकतो, म्हणजे श्वास घेतो जोरात, आणि तू काय घेत नाही, बरोबर? त्या व्यक्तीनं स्वामींना उत्तर दिलं, मी सरळ चाललो होतो म्हणे, हा काय करे, मधात जाय, पुन्हा ये, पुन्हा इकडे फिरे, तिकडे फिरे, आणि असा करे, कुणीकडे फिरत राह, म्हणून हा पापला हा पळत राह, काही गरज नसताना. स्वामी विवेकानंदांनी म्हटलं, हेच तर तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. यू शुड फोकस ऑन युअर गोल. कळलं का? त्या गोलवर फोकस पाहिजे, तेव्हा यश प्राप्ती होईल. तर तू जे प्रश्न माझ्याकडे घेऊन आला त्याचं उत्तर हे त्याच्यामध्ये आहे. मोठे मोठे विद्वान ही एका वाक्यात उत्तर सांगतात, बरं का? विषय कळला का इथपर्यंत? त्यामुळे दुसरी त्यांची फिलॉसॉफी आहे, बरोबर? स्वामी विवेकानंदांची तिसरी फिलॉसॉफी म्हणा किंवा म्हणजे काही म्हणा, ज्यांच्यामुळे स्वामी विवेकानंद हे महान स्वामी ठरतात,
नंबर 3 म्हणजे महिला सन्मान. मी तर प्लेटोपेक्षा पण त्याला काय म्हणतात की महान विचार, त्याला काय म्हणतात की हे स्वामी विवेकानंदांचे मानतो. अमेरिकेमध्ये असताना स्वामी विवेकानंदांना एक महिला भेटली आणि त्यांनी असं म्हटलं की बा मी तुमच्या या तेजाने, तेज म्हणजे फक्त शारीरिक नाही तर इतर नॉलेज यांच्यामुळे मी प्रभावित आहे आणि मला तुमच्यासोबत लग्न करायचं आहे. स्वामींनी असं म्हटलं मी तर संन्यासी आहो, बरोबर, मी तर लग्न करू शकत नाही, पण म्हणे एक होऊ शकते. बघा संन्यासी कसा असावा, पण एक होऊ शकते. तुम्ही काय करा, मला तुमचं मूल माना, समजलं, मी तुम्हाला माझी आई मानतो. अरे कळलं का रे बाबा, त्या महिलेला या एका वाक्यामध्येच कळलं, बरोबर. ती महिला नंतर काय म्हणते की तुम्ही ईश्वराच्याही वर आहे. समजली इथपर्यंत, कोणाच्या वर आहे, ईश्वराच्याही वर आहे. विषय कळलं की इथपर्यंत, दॅट इज अ महिला सन्मान. चौथा सर्वात महत्वाचं इथं फोकस ऑन गोल आहे ना, त्याला आपण इथिक्सच्या भाषेमध्ये माहिती आहे काय म्हणू शकतो, कंपॅशन, सॉरी परझिव्हरन्स. काय म्हणू शकतो आपण, परझिव्हरन्स. कॉन्टिन्युटी आणि परझिव्हरन्स मध्ये फरक काय, कॉन्टिन्युटी म्हणजे सातत्य आहे. अरे कळलं का रे बाबा, सकाळी उठला लायब्ररीमध्ये गेला, अभ्यास केला नाही केला पण लायब्ररीमध्ये गेला, त्याला सातत्य म्हणतात. परझिव्हरन्स म्हणजे काय, कुठेही एनर्जी कमी न होऊ देता सातत्यपूर्ण त्या लक्ष्याकडे काय असणे, मार्गक्रमण होत असणे, कुठेही डिमॉरलाइज न होता, दॅट इज परझिव्हरन्स. त्याला परझिव्हरन्स म्हणतात बरं का, सातत्य नाही. हाच फरक आहे दोन गोष्टीमध्ये, कॉन्टिन्युटी आणि परझिव्हरन्स मध्ये. महिला सन्मान, बरोबर नाही का. नंबर 4 ज्याला आपण एक शब्द वापरू शकतो, परोपकार, बरोबर, की ज्याच्यामुळे मला थोडीफार जरी मदत झाली असेल त्याला जन्म कधी विसरायचं नाही. स्वामी विवेकानंदांनी आपलं पूर्ण आयुष्य आपल्या गुरूंच्या प्रचारासाठी लावलं बरं का. शेवटल्या दिवसामध्ये गुरूंची खूप जास्त काय केली, सेवा केली, त्याबद्दल त्यांच्यावर टीका पण झाली, बरोबर नाही का, तत्कालीन समाजाकडून. तर मी लिहू परोपकार, परोपकार समजलं तुम्हाला शब्द नाही का. याला परोपकार म्हणा किंवा कर्तव्य म्हणा, कोणाबद्दल, ज्याला आपलं काय लागते, देणं लागते. त्यानं एक नवीन फिलॉसॉफी येते, थँक्स. आज तुम्ही ज्या मोटिवेशनल गुरुच्या सेमिनारमध्ये जाता, ते म्हणतात आज 10 लोकांना थँक्स म्हणा, आज 20 लोकांना थँक्स म्हणा. म्हणतात का रे, विषय कळला का, दॅट इज दिस. किती आहे, कळला का इथपर्यंत. हे आज जेवढे मोटिवेशनल मास्टर लोक दिसतात ना तुम्हाला, मोटिवेशनल म्हणजे कोणते, मोठे मोठे त्याच्या याला 3-3 हजार लोक असतात, या सगळ्यांची फिलॉसॉफी या वेदांत फिलॉसॉफीमध्ये आहे. एका दिवशी बोलू आपण सविस्तरपणे याच्यावर. जेवढे तुम्हाला दिसतात या सगळ्यांची फिलॉसॉफी मूळ इथं आहे बरं का. फक्त बदलत्या काळानुसार त्यांनी काय केलं, बदलवलं. आज इंग्लिशमध्ये फिलॉसॉफी सांगते, कारण गरज आहे, बरोबर नाही का रे, या तऱ्हेनं. त्यानंतर नंबर 4 म्हणजे काय, परोपकार. समजली इथपर्यंत, ओके. त्यानंतर नंबर 5, त्याच्यामुळे ज्या फिलॉसॉफीमुळे तुम्ही स्वामी विवेकानंदांना ओळखता, ती 5वी फिलॉसॉफी आहे, उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्तीला सुरुवात करा. जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत शांत बसू नका. म्हणजे मी त्याला नाव देऊ शकतो ऊर्जा. कळलं का रे, ऊर्जा म्हणा किंवा एनर्जी म्हणा किंवा त्याला अजून कळलं, म्हणजे भाव कळला ना मला काय सांगायचं आहे. तर ही 5वी फिलॉसॉफी आहे. विषय कळलं इथपर्यंत, कळलं का. त्यामुळे त्यांनी शारीरिक कसरतीला, म्हणजे आजच्या भाषेमध्ये जिमला वगैरे काय दिलं, हे महत्व दिलं. कळलं का इथपर्यंत. 5व्या फिलॉसॉफीचं एक आणखी एक महत्व म्हणजे काय, उठा, जागेवान, ध्येय प्राप्तीपर्यंत जा, ते तर आहेच, पण सोबत जन्म विद्यार्थी राहा. शेवटल्या क्षणापर्यंत काय करत राहा, शिकत राहा. स्वामीजींचा जो शेवटला दिवस होता त्या दिवशी पण त्यांनी 3 तास ध्यान, योग आणि बाकी गोष्टी केल्या आणि तिथंच त्यांना काय प्राप्त झाली, समाधी प्राप्त झाली, आजीवन समाधी प्राप्त झाली. विषय कळला का. त्यामुळे 5वा त्याला म्हणतात की ऊर्जा. त्यानंतर काय लिहू तुम्ही, ज्ञान शब्द, ज्ञान प्राप्ती. ओके, रोज काय, आज बा नवीन फिलॉसॉफी आहे, 1%, ते काय म्हणतात 1% सुधारत राहा स्वतःमध्ये. कळला का रे बाबा, 1% स्वतःमध्ये सुधारणा करत राहा. हकीम लोकांची पॉलिसी हे नाही का, 1% सुधारणा, स्वतःमध्ये सुधारणा, याचा अर्थ रोज शिकत राहा ना काहीतरी नवीन. हे इथं फिलॉसॉफी आहे. त्याला कळली इथपर्यंत. त्यामुळे या 5 कारणामुळे त्याला काय म्हणतात की आपल्या इथिक्समध्ये किंवा ओव्हरऑल हे स्वामी विवेकानंद ठरतात. नंबर 1 कंपॅशन, नंबर 2
परझिवरन्स. नंबर 3 महिला सन्मान. इथं महिला सन्मानला आपण लार्ज स्केलवर नेऊ, याला म्हणू शकतो आपण काय, सामाजिकरण. अरे समाजामध्ये आपली भूमिका योग्य प्रकारे बजावणे. त्यानंतर काय, परोपकार, सॅमॅरिटन. अरे कळलं का, थोडीफार जरी कोणी मदत केली असेल दृश्य आणि अदृश्य, त्याला काय म्हणा, थँक्स म्हणा. कळलं कितपर्यंत, बरोबर. आणि नंतर काय, शेवटपर्यंत ज्ञान. सर्वात चांगला शब्द आहे विद्यार्थी. कळलं कितपर्यंत. विद्यार्थ्याचे काही गुण असतात बरं का, माहिती आहे का तुम्हाला. कळलं असतं का, विद्यार्थ्याचे काही गुण असतात. आहारावर नियंत्रण, इतर गोष्टीवर नियंत्रण. अरे इथं तर गरम चपाती नसली तर मेसवाल्याला हाणून टाकतो आपण. कळलं कितपर्यंत. त्यामुळे चांगला शब्द आहे स्टुडंट, विद्यार्थी. या 5 कारणामुळे स्वामी विवेकानंद हे स्वामी विवेकानंद ठरतात. आणि त्याच्या कोर फिलॉसॉफी कोणती आहे, वेदांत फिलॉसॉफी. विषय कळलं. पहिलं वेदांत दर्शन कोणी दिलं, भद्रनारायण. नंबर 2 सांगा ना पटापट आता, आदी शंकराचार्य. नंबर 2 रामानुजाचार्य. नेक्स्ट माधवाचार्य. आणि त्यानंतर स्वामी विवेकानंदांच्या फिलॉसॉफी कोणता आहे, व्यवहारिक वेदांत. विषय कळला कितपर्यंत. जनसेवा हीच ईश्वर सेवा. आणि कोणता शब्द वापरला यांनी जनसेवेला, दरिद्र नारायण. जो दीन दुबळा आहे त्याची काय करा, सेवा करा. जे रामकृष्ण मिशन हेच काम करतात. आजीवन तुम्ही रामकृष्ण मिशन मध्ये जाता, अतिशय कमी पैशामध्ये तुमचं काय होते, मोठे मोठे लोक डॉक्टर तिथे येऊन एक दिवस काय देतात, सेवा देतात. तुम्ही बरेच पुढे जातात नाही इथं मठामध्ये. कळलं का, या तऱ्हेनं. कळली इथपर्यंत. तर हे झाले स्वामी विवेकानंदांचे काय विचार. इथपर्यंत समजलं.